गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आयुष्यातील आपला पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील, मग दुसरा गुरु आपले शिक्षक आणि मग आपण बनवतो आपले आध्यात्मिक गुरु. आध्यात्मिक गुरु आपल्याला असं ज्ञान देतात की ज्यामुळे आपण हा भवसागर अगदी सोप्या पद्धतीने पार करू शकू. मनुष्य हा खूप चंचल आहे आणि त्याच्याकडनं भरपूर चुका होत असतात. आपण मनुष्य प्राणी आहोत, त्यामुळे आपल्याकडनं चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. सुखदुःख आपल्या आयुष्यात येत असतात, मग आपण खचून जातो. पण अशा वेळेला आपल्याला मार्गदर्शन आपले गुरु करतात. आध्यात्मिक गुरु आपल्याला असं शिक्षण देतात की आपण हे जे आपलं आयुष्य आहे हे सुखाने कसं आपल्याला जगता येईल हे शिक्षण आपल्याला किंवा हे ज्ञान आपल्याला आपल्या गुरूंकडनं मिळतं. अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला आपले गुरु आपल्याला घेऊन जातात. तर हे आपले गुरु आहेतच, पण आणखीही आपल्या आयुष्यात आपल्यापेक्षा लहान असणारे, मग आपले ते भाऊ बहीण असू देत किंवा आपले मित्रमैत्रिणी असू देत, जे कोणी आपल्याला काही चांगलं शिकवतात किंवा त्यांच्याकडनं आपण काही चांगलं शिकतो, तो प्रत्येकजण आपले गुरु असतात. कारण आपल्याला चांगलं ज्याच्याकडनं शिकायला मिळतं ती प्रत्येक व्यक्ती आपला गुरु असते. इतकंच नाही तर आपल्या आयुष्यात येणारे निंदक, आपली निंदा करणारे किंवा आपले द्वेष करणारे लोक, जे आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतात, असे लोकही, अशा लोकांकडनंही आपण बरंच काही शिकून जातो. जेव्हा कोणी आपलं वाईट करण्याचा प्रयत्न करतं किंवा आपली निंदा करतं, आपल्या आयुष्यात चांगली माणसं तर येतच असतात, पण आपल्या आयुष्यात येणारी वाईट माणसं जी असतात, जे आपल्याबद्दल वाईट विचार करतात किंवा जे आपला द्वेष करतात, आपली निंदा करतात, मीन्स हेटर्स आपल्या आयुष्यातले, तर हे प्रत्येकजण असतात ना, या प्रत्येकाकडनं आपण काहीतरी शिकतो. हे जे आपल्या आयुष्यातले वाईट लोक असतात ना, हे आपल्याला शिकवतात की ह्यांच्यामुळे आपल्याला कळतं की चांगलं कोण आहे, वाईट कोण आहे आणि कोणाशी कसं वागलं पाहिजे, हे आपल्याला शिकवून जातात ही माणसं आपल्या आयुष्यातली. त्यामुळे त्यांचंही तितकंच महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. ह्यांच्यामुळे आपल्याला चांगल्या वाईटाची परख होत आहे. आपण पारखू शकतो माणसांना यांच्यामुळे, आणि त्यानंतर आपण अगदी स्ट्रॉंग होऊन आपलं आयुष्य आणखी छान करण्याचा प्रयत्न करतो. ह्या लोकांना दाखवण्यासाठी आपण आणखी स्ट्रॉंग होतो आणि आणखी आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे इनडायरेक्टली हे लोकही आपल्याला बरंच काही शिकवून जातात. त्यामुळे पॉझिटिव्हली पाहिलं, निगेटिव्हली पाहू नका. पॉझिटिव्हली पाहिलं तर हेही लोक एक प्रकारे आपले गुरुच आहेत, की यांच्यामुळे आपली प्रगती आपण करू शकतो. मीन्स आपण आपलं मन त्यासाठी आपण तयार करतो की आपल्याला प्रगती करून दाखवायची आहे, आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे या लोकांना. त्यामुळे आयुष्यात नेहमी पॉझिटिव्हली पहा. तर प्रत्येकामध्ये तुम्हाला चांगलंच काहीतरी दिसेल. त्यामुळे जी माणसं वाईट असतील त्यांच्याबद्दल वाईट विचार नका करू, सोडून द्या आणि आपण कसं चांगलं व्हायचं तो प्रयत्न करा. त्यामुळे अशा सगळ्या लोकांना, माझ्या आयुष्यात आलेल्या अशा सगळ्या लोकांना माझे शतशः प्रणाम. आणखी एक गोष्ट, हे तर झालं आपल्या मनाबद्दल किंवा आपल्या तन आणि मन, ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. तर मन जेव्हा आपलं शांत आपल्याला करायचं असतं, जेव्हा आपण मानसिकरित्या डिप्रेस असतो किंवा आपल्या आयुष्यात काहीतरी अशा गोष्टी घडत असतात की आपल्या मनाला त्यामुळे त्रास होत असतो, मन आपलं सैरभैर होत असतं, भरपूर टेन्शन आपल्या आयुष्यात येत असतात, त्यावेळेला आपण आपले आईवडील, आपले आध्यात्मिक गुरु हे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपण सुखकरपणे किंवा सोयीस्कररित्या आपण याच्यातनं, ह्या टेन्शनमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तर हे झालं आपल्या मनासंदर्भात. आपलं मन आपण आपल्या गुरूंकडनं शांत करतो किंवा शांत कसं करायचं हे शिकतो. हे ज्ञान आपण आपल्या गुरूंकडनं घेतो. आता दुसरी गोष्ट आहे तन म्हणजे आपलं शरीर. तर आपल्या शरीराकडेही आपण तितकंच लक्ष दिलं पाहिजे. शरीर म्हणजे तुमची प्रकृती. तर त्यासाठी तुम्हाला योगा करणं किंवा व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे. तर डेली मीन्स दररोज व्यायाम करणं, योगा करणं हे तुमच्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात
हे शिकवणारा योगा गुरुही तितकाच महत्त्वाचा आहे. किंवा तुम्ही त्याला जिम ट्रेनर म्हणा किंवा तुम्हाला जे कोणी तुम्हाला एक्सरसाइज शिकवतं, तुम्हाला ते ज्ञान देतं, तर त्या आपल्या गुरूंना, हेल्थ गुरूंनाही माझे शतशः प्रणाम. कारण आपल्या मनाबरोबर आपल्या तनाचीही काळजी आपण तितकीच घेतली पाहिजे, आपल्या शरीराचीही काळजी तितकीच घेतली पाहिजे. कारण व्यायामामुळे दररोज व्यायाम केल्यामुळे, एक्सरसाइज केल्यामुळे आपलं शरीर सुदृढ राहतं आणि अनेक व्याधींपासून आपण आपलं रक्षण करू शकतो. त्यामुळे आपल्या मनाबरोबर आपल्या तणाचाही विचार आपण केला पाहिजे आणि आपली प्रकृती कशी सुदृढ राहील, आपण कसं हेल्दी राहू याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आध्यात्मिक गुरुसोबतच हेल्थ गुरु किंवा योगा गुरु असणं फार गरजेचं आहे. कारण मन शांत करण्यासाठी किंवा आपलं मन जेव्हा स्थिर नसतं, आपलं मन सैरभैर असतं, आपल्या आयुष्यात अनेक टेन्शन असतात, चढउतार येत असतात, संकटं असतात, त्यावेळेला आपण आध्यात्मिक गुरूंकडनं ज्ञान घेतो आणि आपलं आयुष्य कसं सुखकर करायचं त्याचा प्रयत्न करतो. त्या संकटांवर मात कशी करायची हे आपल्याला आपले आध्यात्मिक गुरु शिकवतात. त्याचप्रमाणे हेल्थ गुरु जे असतात ते आपल्याला आपली प्रकृती छान कशी ठेवायची आणि आपण कसं सुदृढ राहायचं, कसं हेल्दी राहायचं हे शिकवतात. त्यामुळे आध्यात्मिक गुरूंबरोबरच हेल्थ गुरु यांचंही आपल्या आयुष्यात तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे अशा माझ्या आध्यात्मिक गुरूंना आणि हेल्थ गुरूंना माझे शतशः प्रणाम. आणि माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तींना, ज्यांनी मला बरंच काही शिकवलं, छोटे मोठे, वयाने माझ्यापेक्षा लहान मोठे असणारे सगळेच जण ज्यांनी मला बरंच काही शिकवून गेले, त्या सगळ्यांना माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.